या रिजनल टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहर लालजींच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे। आणि केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्राकरता ही व्यवस्था अतिशय महत्त्वाची व्यवस्था म्हणून यापुढे काम करणार आहे। भुजबळ साहेबांनी याचा इतिहास देखील सांगितला की याची मागणी पाहता 12व्या वित्त आयोगामध्ये याला मान्यता देण्यात आली। त्यानंतर 2015 साली या जमिनीचं अलॉटमेंट करण्यात आलं। 2019 साली याचं भूमिपूजन करण्यात आलं आणि आता याचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे।